नमस्कार. सध्या पोस्ट ऑफिस भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे आणि जे सिलेक्शन होतं पोस्ट ऑफिस भरतीचं ते 10वीच्या मार्कांवर होतं. फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे याचा रिझल्ट कसा चेक करायचा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इंडियन पोस्टमध्ये जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचा रिझल्ट कसा चेक करायचा आहे. या ठिकाणी ही वेबसाईट आहे इंडिया पोस्टची आणि त्यावर गेल्यानंतर आपल्याला एकतर इथं नोटिफिकेशन येतं. जर इथं नोटिफिकेशन नसेल तर आपण इथं खाली ऑप्शन पाहू शकता. इथं जे आहेत ते ऑप्शन दिलेले आहेत. शॉर्टलिस्ट जे कॅन्डिडेट झालेले आहेत त्यांची लिस्ट आहे किंवा कॅन्डिडेट्सची लिस्ट आहे. इथं आपण पाहू शकतो. हे जुलै 2023चा डाटा आहे आणि इथं जुलै 2024चा आणि ह्यावर्षी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते याच्यावर इथं ऑप्शन आलेला असेल ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी. तर ह्या ऑप्शनवर गेल्यावर आपल्याला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ज्या स्टेटमधून फॉर्म भरलेला आहे, नॉर्मली जे महाराष्ट्रातून भरलेलं आहे ते महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळ्या लिस्ट ज्या आहेत त्या इथं दिसतील. तर आपल्याला ह्या प्रत्येक लिस्टमध्ये तुम्हाला जर नाव चेक करायचं असेल, तुमचं नाव आलेलं आहे किंवा नाही, तर एक एक लिस्ट ओपन करायची आहे. लिस्ट ओपन केल्यानंतर ही अशी लिस्ट ओपन होईल आणि या ठिकाणी कोणत्या डिव्हिजनसाठी आहे. आता तुम्ही कोणत्या डिव्हिजनसाठी फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला माहीत असेल तर इथं पहिला डिव्हिजन चेक करायचा आहे. प्रत्येक डिव्हिजन याच्यामध्ये असेल, काही डिव्हिजन याच्यामध्ये असेल, उरलेले डिव्हिजन आहेत ते दुसऱ्या लिस्टमध्ये असतील. तर आपल्याला पहिला डिव्हिजन सिलेक्ट करायचा आहे. डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर इथं ऑफिस, पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी आणि इथं रजिस्ट्रेशन नंबर. फॉर्म भरल्यानंतर तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होतो. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुमचे मार्क्स किती आहेत आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठं जायचं आहे ते इथं दिलेलं आहे. कोणत्या डिव्हिजनला जायचं आहे ते इथं दिलेलं आहे. तर एवढी डिटेल्स तुम्हाला ह्या लिस्टमध्ये असतात. पहिल्यांदा आपलं नाव आहे की नाही ते चेक करायचं. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पहिला सर्च करायचा आहे. सर्चमध्ये जाऊन कंट्रोल F केल्यानंतर आपल्याला तुम्ही इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तो नंबर मॅच झाला तर तुमचं नाव असेल तर तो नंबर मॅच होईल आणि इथं तुमचं ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे ते नाव इथं दिलेलं असेल. तर आपल्याला इथं मागची 2024ची लिस्ट बघूया. तर साधारणतः 96% किंवा मोर दॅन 90% हे ओपनमध्ये कट ऑफ आहे. तर ज्यांना खूपच कमी मार्क आहेत त्यांनी या लिस्टमध्ये नाव सर्च करण्याची गरज नाही, कारण तुम्ही पाहू शकता 90%च्या वरच सर्व रिझल्ट आहेत, मार्क्स आहेत. फक्त जे कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत ते 85च्या आसपास आहे रिझल्ट. कोणताच रिझल्ट 80च्या खाली इथं तर दिसत नाही. म्हणजे कॅटेगरीमध्ये सुद्धा मोर दॅन 80% मार्क असतील तरच लिस्टमध्ये नाव दिसत आहे. तर ही अशा पद्धतीने तुम्ही लिस्ट चेक करू शकता. त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता.